बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. 5. कठोर तपश्चर्येचा त्याग. गौतमाने सुरू केलेले स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वइंद्रिय दमन, क्लेश, तपश्चर्या यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. अशा प्रकारे ते 6 वर्ष तपश्चर्या करीत होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्रूश, क्षीण, अशक्त झाले की त्यांना हालचाल देखील करता येत नव्हती. इतकी उग्र तपश्चर्या करून देखील त्यांना ज्ञानाचा नवप्रकाश दिसला नाही. ज्या प्रश्नावर त्यांनी आपले मन केंद्रित केले होते त्या जगातील दुःखावरील उपाय त्यांना सापडला नव्हता. सिद्धार्थ गौतम स्वतःशीच विचार करू लागले. स्वतःच्या शरीरावर अत्याचार, क्लेश, कठोर तपश्चर्या हा मार्ग विषय वासना मुक्त होण्याचा किंवा परिपूर्ण ज्ञानप्राप्तीचा किंवा उमुक्तीचा नाही. काही लोक इहलोकातील भौतिकतेकरिता दुःख भोगीत असतात, तर काही स्वर्गप्राप्तीकरिता क्लेश करून घेतात. सुखाच्या आशेच्या मागे धावणारे ध्येयापासून दूर जातात आणि नेहमीच दुःखी होतात. सर्वच प्राणी मात्र सुखाच्या आशेच्या मागे लागून दुःखात पडतात. असेच काही माझ्या बाबतीत झाले नाही काय? जे मी प्रयत्न केले त्यांना दोष देत नाही, कारण हे प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग सोडून उच्च मार्ग अनुसरण्याचा आहे. शारीरिक क्लेश यांना धर्म मानता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या अधिकाराने, प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी मनावर, विचारांवर ताबा ठेवणे अधिक लाभदायी, योग्य आहे. अविचारी शारीरिक क्रिया या कुत्र्याप्रमाणे आहेत. जर फक्त शरीराचाच विचार केला तर शुद्ध अन्नाचे पावित्र्य लाभू शकते, परंतु कर्त्यामध्येही शुद्धता असतेच. परंतु त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी हे गळून गेले आहेत, ज्याचे मन अशांत झाले आहे, त्यांना ज्ञानाचा नवप्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या मदतीने गाठायचे आहे तेच मन जर अशांत असेल तर ते ध्येय कसे गाठता येईल? शारीरिक आवश्यकतांच्या अखंड समाधानाने खरी मनाची शांतता आणि मनावर ताबा योग्य प्रकारे राहतो. त्या काळी उर्विला येथे सेनानी नावाचे एक गृहस्थ राहत होते व त्यांना सुजाता नावाची एक मुलगी होती. सुजातांनी पिंपळ वृक्षाला आपल्या इच्छा व्यक्त करून संकल्प केला होता की जर का त्यांना मुलगा झाला तर दरवर्षी त्या पिंपळ वृक्षाला वस्तू अर्पण करतील. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी पन्ना नावाच्या दासीला संकल्पपूर्तीची तयारी करण्यासाठी पाठविले. त्या पिंपळ वृक्षाखाली गौतमांना बसलेले पाहून पन्नाला वाटले की वृक्षदेवता त्या ठिकाणी अवतरली आहे. सुजाता आल्या व त्यांनी स्वतः शिजवलेले सुवर्णपात्रामधील अन्न गौतमांना अर्पण केले. ते सुवर्णपात्र घेऊन सिद्धार्थ गौतम नदीकाठी पोहोचले. सुपत्तीदित नावाच्या नदीकिनारी असलेल्या घाटावर त्यांनी आंघोळ केली व अन्न ग्रहण केले. अशा प्रकारे सिद्धार्थांनी स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वइंद्रिय दमन, क्लेश, कठोर तपश्चर्या मार्गाचा अंत केला. स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वइंद्रिय दमन, क्लेश, कठोर तपश्चर्या मार्गाचा गौतमांनी त्याग केल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले 5 तपस्वी गौतमांवर रागवले व उद्विग्नता, तिरस्कार युक्त नैराश्याने त्यांना सोडून गेले.